कारण आतंकवादी, दहशतवादी, उग्रवादी प्रत्येक ठिकाणामध्ये असतात. आता तो जीवनदादा मिलिटरी फोर्समध्ये आहे. पाण्यातला मासा झोप घेते कसा, ज्यावेळी त्याच्या वंशात तेव्हा खाली. पाण्यातला मासा खावे त्याच्या ठुसा तेव्हा खाली. दोन गोष्टी, धर्म आणि अधर्म, नीती अनीती, चरित्रवान चरित्रहीन, नर आणि नारी. ज्या दिवशी मी मार्गामध्ये आलो त्या दिवशी मी त्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून त्या भगवंताला वचन दिलं, शब्द दिला. तो शब्द मी पाळतो आहे किंवा नाही पाळतो आहे माझे मला माहित आहे. आता लोकांमध्ये विचाराची शक्ती कमी झाली. आम्ही पहिले बाबाजवळ शब्द, भगवंताजवळ शब्द ठेवत होतो की माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, माझी ट्रान्सफर इकडे झाली पाहिजे, मला हे पद मिळालं पाहिजे. आम्ही भगवंताजवळ शब्द ठेवत होतो. पण जे लोक निस्वार्थ भावनेचे असतात ते आपल्या कुटुंबाच्यासाठी शब्द ठेवतात. आज प्रकार कसा सुरू आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, व्यक्तीला मागण्याचे कामं सुरू होते. तुमच्यामध्ये मोहमाया जर नसेल, तुमची आत्मा, तुमचे विचार जे स्वच्छ असेल, गढूळता तुमच्या विचारामध्ये नसेल, तुम्ही भगवंताजवळ शब्द ठेवा. आज नाही तर उद्या तुम्हाला तो योग मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे माझी गॅरंटी. मागितलं नाही तरी मिळते. हा ज्वलंत उदाहरण मी तुमच्यासमोर दरवेळेस सांगत राहतो. पण तुम्ही शिकतो किंवा नाही शिकत हे तुमचे तुम्ही ठरवा. मगाशी त्या जीवनदादा म्हणे तोही कामठीच्याच होती, आणि कामठी कशी आहे तुम्हाला माहिती आहे, मी वेळोवेळी सांगत राहतो. कर्म करा. पश्चाताप करण्याचे असे काही कर्म करू नका ते तुमच्या जीवनामध्ये तो पश्चाताप होईल. डॉक्टर्स, इंजिनियर्स, IRS, SP आपल्या मार्गामध्ये आहे, माझ्या संपर्कामध्ये बी आहे. आणि तो दादा बोलला म्हणून त्याला सांगतो आहे, आणि प्रत्यक्ष सांगतो आहे, ते अनुभवातून सांगतो आहे. मी जेव्हा फोन करतो रे बाबा तुम्ही इंजिनियर, थोडासा एवढीसाठी थोडीशी मदत करा ना, थोडंसं बघा ते काम सुरू आहे तर थोडंसं काहीतरी आपलं म्हणजे कमी जास्त, आम्ही मानवा शेवटी चुकतो. वेळ नाही आहे म्हणते, का म्हणते आम्हाला वेळ नाही, आणि भाषण माझ्या ठोकासाठी पुरपूर वेळ येतो. व्हॉट्सअप, फेसबुक चांगले रंगवून टाकतो. आणि मग माझ्या हातामध्ये जर आला करायचं मी तर चांगलं बिलकुल त्याला ओळखीचं ठेवत नाही. तुम्ही म्हणता आम्ही मदत करतो, कुठं मदत करता हो? मी तर प्रत्यक्ष फोन करतो. कोण किती नियमाला भसतो आहे हे त्यांनी स्वतः ठरवावं. मी सांगत नाही की मी बसतो आहे, मी तत्वशब्द नियमाने देवधोरणावर वागतो आहे की नाही वागतो आहे हे माझ्या मला माहिती आहे, त्या भगवंताला माहिती आहे. कोणी मदत करायला येत नाही. पेपरबाजी करा, व्हॉट्सअप, फेसबुकवर टाका, चालू द्या. तुम्हाला नियमावली दिलेली आहे, तुम्ही मार्गात कशा करता आले तेवढं पहा. आणि या मार्गाच्या विरुद्ध जे लोक वागत असेल त्याला सोडू नका. मी तुमच्या सोबत आहोत आणि मंडळ तुमच्या सोबत आहे. अनिती करता, मंडळाच्या कार्यक्रमाला दुसरीकडे आपला कार्यक्रम करता, मनमानी करता. 10 मार्गदर्शक, 15 मार्गदर्शक एकीकडे आणि एक माणूस एकीकडे राहून किती मंडळाची नीट ठेवतात याचाही तुम्हाला विचार करायचा आहे. म्हणून लोक इकडे गेले, तिकडे गेले. तुकडे पाडणे आलेली लोक माझ्या समोर आहेत. मला माहित आहे कोण आहे, कोणी केलं. आम्ही तो साक्ष पुऱ्यावर सहित देऊ शकतो. परंतु आतूनही सुधरा. आज म्हटलं आज नवीन वर्ष आहे,
पण तुम्हाला सांगतो, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. रस्सी जल गई लेकिन बल नाही जाणारच नाही. तुम्ही किती बोला की काही बोला. बाबांनी सांगितलं 40 वर्ष झाले मी लोकांना शिकवलं म्हणे, पण आज मला वाटते 40 वर्षामध्ये मी कोणाला शिकवू शकलो नाही. मी तुम्हाला शिकवीन का? आहे अध्यक्षाची ताकद आहे तुम्हाला शिकवायची नाही. आम्ही पहिले बी वाल्याचे वाल्मिकी झालो या मार्गामध्ये. फक्त भाषण टोकतो, गोळ गोळ बोलतो, गोळ गोळे कारच तोडे. वाल्याचे वाल्मिकी झाले आणि आज वाल्मिकीचे वाले या मार्गामध्ये होत आहेत. त्याचं का? याला कोण प्रशिक्षण देणार? तर तू येशील घेऊन जातात आधी रायफल घेऊन सांगेल, मिसाईल घेऊन येशील का? तो राजू दादा वाघाडे घेऊन आपली मिसाईलने तर फुलं फेकते, तर त्याच्यामध्ये बम टाकन का तू? नाही बम टाकन उडवण. आणि मला शिकवणारे लोक बी तेच अजून आहे. पण चांगलं घेतलं आहे, वाईट घेतलं नाही आहे. कोणाला लुबाडण्याचे काम करत नाही, काही करत नाही. कोणाचा पैसा खात नाही, कोणाचा पैसा मारत नाही, कोणाला फालतूच्या गोष्टी बोलत नाही. आणि बोलतो माईकवर साप, कोणाच्या बापाची भेट नाही. लोक म्हणतात कोणाच्या बापाची भेट नाही, असं अध्यक्ष म्हणते. हो बोलतो तेव्हा तुमच्या कोणाच्या 1 रुपया खाल्ला नाही. बँकेची चोटवर बोलतो. हात करणार को असे क्या कोणी म्हणा. धर्म आहे, धर्माच्या हिशोबाने चला. जो धर्माच्या आळमध्ये येण्याचा प्रयत्न करी, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत त्याने सोडणार नाही. ज्या कोणी गेला आमच्या संचालक करून नाही अजिबात नाही. पण काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही मार्गात आलो, सुखासाठी आलो. आज 10 वर्षाचा सेवक सामोर जाऊन राहिला, मोठमोठ्या गाड्या घेऊन राहिला. 40 वर्षाचा सेवक सायकल घेण्याची लायकी नाही आहे त्याची वचन का? याचं कारण का? तुम्ही बाबासोबत राहिले, बाबासोबत हे केलं. माझी कोणावर टीका टिप्पणी नाही आहे. परंतु आज हा एवढा मोठा जनसमुदाय या छत्तीसगड पासून या 1 तारखेला आला, ते आमचे भगवत कार्य आणि आमचे जीवन चांगलं व्हावं म्हणून या कार्यक्रमामध्ये आले. आणि असेच आम्ही भगवत कार्य करत राहू. काय मिळालं? आम्ही एकमेकाची निंदा, एकमेकाची जळणूक पण आम्ही करतो. लालच बुरी बला आहे. तुम्ही जेवढी लालच कराल तेवढं तुम्ही मागे जाल, लक्षात ठेवूया. स्वार्थ कधीही कमी होणार नाही, इच्छा कधी कमी होणार नाही. आज सायकल होती, उद्या लुना, स्कूटर, बाईक, मग 2 लाखाची, मग 3 लाखाची, मग 3.5 लाखाची, आणि मग 4 व्हीलर. जीवनात इच्छा कमी होणार नाही, वाढत जाईल, वाढत जाईल. तर प्रपंचामध्ये राहून जे कार्य करणं आणि भगवत कार्य करणं याच्यामध्ये फरक आहे. अध्यक्ष 24 घंटे काम करते, 12 मास जाते, तो जातो. तुम्हाला कोणता त्रास आहे? तुमच्या पायाने जात नाही ना. काही तुमचे कपडे घालत नाही, मी माझेच कपडे घालतो, मी माझ्या पायाने जातो. आणि आदरणीय आज 30-40 हजार लोक या 50,000 लोक या ठिकाणी असेल. मी 5 सप्टेंबर 1996 त्या मार्गामध्ये आलो निमजेजी. 5 सप्टेंबर 1996 मी त्या मार्गामध्ये आलो. माझी का प्रगती झाली ते मला माहीत आहे. माझे नातेवाईक हे आणि तुम्ही लोक, तेव्हा मी मार्गात आलो, नातेवाईक पाहून आलो नाही. आणि म्हणून ठाम मत आहे, जसं माझ्यावर विश्वास आहे, भगवंतावर विश्वास आहे, माझ्यावर तसं तुमच्यावर विश्वास आहे. ते घर त्याने विकलं, बोराडे साहेब, ते घर त्या सेवकाने विकलं. ते घर कोणी घेतलं? बसले आहे चौधरी, ते त्यांनी घेतलं. ते घर आमचे लक्ष्मणरावजी उराडे होते, दुसरे अध्यक्ष, त्यांची चिरंजीव. अहो किती उदाहरणं तुमच्यासमोर किती देतो आम्ही, सत्य घटनावर आधारित देतो. पण तुम्ही ऐकले नाही.
तर आमचं काही नुकसान होणार, माझं काही नुकसान होणार आहे का? पदाधिकाऱ्याचे नुकसान होणार आहे का? नाही, तुमचे होणार आहे. म्हणून तुम्ही सावध राहा, आमच्यापासूनही सावध राहा. नाही ते भुले भटकेवाले लोक आता 2.5 करोड रुपये मंडळामध्ये आमचे आमदार टेकचंदजी सावरकर यांनी म्हटलं 2.5 करोड रुपये दिलं आश्रमाच्या रोडसाठी दिले. आणि एक शेव काली ते माहिती आहे व्हॉट्सअप फेसबुकवर 25% अध्यक्ष खाईला. पैसा कोणाचा, पैसा कोण देत आहे, काम कोण करत आहे, अध्यक्षाला कुठला आला? अरे मूर्खपणाचे लक्षण सोडा. या मार्गामध्ये शहाणपणा चालत नाही. अक्षरशः लोक आले 26 वर्षांमध्ये 36 वर्षांमध्ये पाहून घेतलं. खुदाने खाक झाले, बर्बाद झाले, करोडपती झाले आणि भिकारी झाले. वाल्याचे वाल्मिकी झाले ना, वाल्मिकीच्या वाल्या होत आहे त्या धर्मामध्ये. म्हणून तुम्हाला सावध करण्यासाठी त्या हिंगणघाट शाखेनं या मार्गदर्शक मंडळी गोविंदरावजी निखार, हेडवजी, खोंडेजी, महाकाळकरजी यांनी हा कार्यक्रम घेतला तुम्हाला जागवण्यासाठी. आता तरी तुम्ही जागा. जेले म्हणलं तो स्टेजवर बसायचीच पाहिजे, खुर्चीच पाहिजे. आणि मी म्हटलं तर मग अध्यक्ष असं म्हणते बाप्पा पैशासाठी खुर्चीसाठी मरी मरते ना, अध्यक्षाने बदनाम करते. बँक गेली कशा करता? स्वतःच्या स्वार्था करता. स्वतःचे नातेवाईक, पोरगा, पुतण्या, भाटवा, भाचा, भाची, भाचजावाई त्याला वाचवण्यासाठी बँक गेली. आम्हाला माहित आहे, आम्ही प्रत्यक्ष पाहिलो ते. गेली बँक. परमात्मा समाजाचं नाव अग्रगण्य होतं, नतमस्तक होत होते परमात्माच्या नावानं लोक. आजही होतात. तुम्ही बाबाला अगरबत्ती लावता का? मानता की बाबा जिंदगीला अगरबत्ती लावता का? मुंडकी हलवा नाही म्हणा, नाही. अरे पण या दिवसामध्ये या लोक आहेत, काही लोक मानतात की बाबा गुरुजीची प्रतिमा फोटो आपल्या देवालयामध्ये ठेवतात आणि अगरबत्ती लावतात. का म्हणायचे तुम्हाला? आहे अनेक वाले लोक. सांगा. गेली बँक गेली, दूध डेअरी गेली, ग्राहक मंडळ बोला कायसाठी गेली? तो माया, तो माया, तो माया, तो माया घे गेलो. मंडळ बी जात होतो ना. वाचलं लोक म्हणते अध्यक्ष म्हणते मी न केलं. कुठं दाखवावं बरं मला? मी न म्हटलं सर मी न केलं. मी म्हणजे हा अहंकार, अहंकार करणार नाही. तो भगवान आहे, बाबा आहे, मातोश्री आहे. कर्म तुम्हाला करावं लागेल. कर्म तुम्हाला करावं लागेल. तुम्ही कर्म करत नाही, फक्त म्हणता फळ आम्हाला देऊन टाका. ना विनंती प्रार्थना करू नका, काही करू नका. द्या म्हणते बाबा मला फळ द्या. कसं भेटत? नाही कसं भेटत? नाही तर बँकेत गेलं होतं, मंडळ गेला. आता मंडळ मी जातो होतो, त्या भगवंताच्या कृपेने सर्व झालं. ते 20-30 वर्षाची निधी भेटली. ताकद त्या भगवंताची होतीच, आणि आदरणीय मार्गदर्शक मंडळीचा पाठिंबा, तुमच्या लोकांचे प्रेम, तुमच्या लोकांची ताकद होती. म्हणून ते लीज आम्हाला 30 वर्षाची लीज मिळाली. नाही ते मिळवते तुम्ही, त्याचे सर्व तुम्ही लोक. आम्ही नाही, आम्ही 10 लोक नाही या, तुम्ही या. नाही तर त्याच काळामध्ये जे गेलं ना ते ही जात होतं. खूप लोक आहे, सांगायला खूप आहे साहेब. मला वेळ लागण्याचे कारणच ते राहते. आणि मला माहिती आहे तुम्ही कितीही दूरून आले असाल ना, 1 घंटा जरी उशिरा निघाले बिलकुल त्या वेळेवर बिलकुल पोहोचतात. एक छोटासा अनुभव, सुंदर अनुभव सांगतो मी. आता लोक म्हणतील चालू दे, आपल्याला काय करणार, हाती चले बजा, बाकीचे तुम्ही समजा. छत्तीसगडचा दौरा होता आणि सत्य घटना सांगतो साहेब. तुमच्या जेवढी असेल, फक्त तुम्हाला संधी मिळत नाही आहे. तुम्हाला संधी मिळत नाही, पण मिळेल. आज नाही उद्या मिळेल, बिलकुल योग येणार आहे यात निश्चित. छत्तीसगडच्या दौऱ्याने आली, इतका जमून ट्रॅफिक होता की विचारतच नाही. आता आपली ॲम्ब्युलन्स होती, आपली म्हणजे माझी नाही, आपली म्हणजे आश्रमची ॲम्ब्युलन्स ती होती. आता तिथं हार वाजी निघून जाते. आम्ही फसलो, खूप वेळ झाला. आम्ही मनामध्ये विचारायला देशमुख साहेब होते. आम्ही होतो, मी यार इथं कुठेतरी चाय भेटली पाहिजे आपल्याला.
जंगल खट्टीचा एरिया, आदरणीय मार्गदर्शक मंडळीमध्ये आणि आपण सर्व आहे. चहा मिळाली पाहिजे बा अशी इच्छा झाली खूप. खूप बसले बसले थकून जाते ना माणूस. जंगलचा रस्ता. एक मार्गदर्शक होते थेर, आमचे भेंडारकर साहेब होते. आमच्या इकडे चर्चा चालू आहे. त्या तिकडून त्याची गाडी यायची 2 व्हीलर, त्याने वाटलं की इकडून वेळ लागला, मग ते जंगलाच्या रस्त्यातून धसले आतमधून. आणि आमच्या एकदम दरवाजाजवळ, माझ्या दरवाजाजवळ बिलकुल गेटजवळ त्या गाडीच्या जवळ आले. म्हणलं कोण रे बापा, आतंकवादी तो ना आलचा पाणी चहा. हे कसं इच्छा प्रगट केली, चहा मिळाला. जसं दुधाचा चहा बाबांना मिळाला होता. कोणाच्या विनंतीवर? त्या सेवकाच्या विनंतीवर, नाही का? मग सेव कमी का? सेवका गोरखला मच्छिंद्रनाथपेक्षा कमी आहे का? आमची स्त्री, आमची बाई, आमची माता सती अनुषापेक्षा कमी नाही. भूक मारते तर भूत पळवते. हे शक्ती कुठून आली तुमच्यामध्ये? कोणतं ताप केला तुम्ही ना? 42 दिवसाचे केलं म्हणजे खूप केलं का? कोणत्या झाडाच्या खालतं बसले होते का तुम्ही लोक? नाही, घरात राहूनसाठी तुम्ही ते केलं. आणि आज तुम्ही खरोखर सांगते तुम्हाला, तुम्ही त्या आत्म्याला, त्या भगवंताला ज्योत लावा. आज नाही ते उद्या तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. ज्या लोकांनी बँकेला खाल्लं, ग्राहक भंडाराला खाल्लं, दूध डेअरीला खाल्लं, त्याचे हाल तुम्ही पाहून टाका. बँकेचा उपाध्यक्ष होता, आणि बँकेचा कर्मचारी माझ्यासमोर बसला. बँकेचा संचालक मी इथं बसला. खूप मार राव धापले. आणि त्या मौदामध्ये तो बँकेचा माजी, तो पदाधिकारी तिथं दारू वाटते. का वाटते? दारू. कोणीतरी मग त्या दिवशी म्हणाला, साहेब तू आता चौकीदारी, आता चौकीदारी करते का चोरी करते? आम्हाला काय माहिती. कसा प्रसंग आला? लखोपती माणूस, 2-3 मजली बिल्डिंग. त्यावेळेस मी त्याची बिल्डिंग निलामीमध्ये विकत घ्यायला गेलो. हे रामदास साहेब इथं बसला. कसा कसा प्रसंग तुमच्या जीवनावर, आमच्या जीवनावरही काही सांगता येत नाही. एका माणसामुळे तुम्ही हजारो संबंध खराब करता. कोणी कान भरलं तर सेवक तो मार्गदर्शकीची ऐकते आणि त्या लोकांसोबत दुश्मनी करते. करू नका. आजचे दिवस प्रण करा. कोणता मार्गदर्शक, कोणता अध्यक्ष, कोणता पदाधिकारी जर तुमच्या एकमेकाचे कान भरत असेल तर पहिले त्याची सहनिशा करा. आपले संबंध वाईट करू नका. संबंध वाईट जर खराब जर केले, त्याचा परिणाम तुमच्या स्वतःवर होणार आहे, गोष्ट लक्षात ठेवा. एक जुना मार्गदर्शक नागपूरचा आला आमच्या इकडे नव्या हवनामध्ये. त्या काळाची वेळ, आज जवळजवळ 15-17 वर्ष झाले असेल त्या काळात. 96च्या नंतरची गोष्ट सांगतो तुम्ही. 98-99 मध्ये असेल ती. त्याची चूक झाली त्या हवनामध्ये थोडीशी. त्यानं तिथं सांगायला पाहिजे का नाही? तिथं सांगितली नाही. त्याला हुशार किती, कालर टाईट करते बिलकुल हुशार. आणि त्या माईकवर सांगितलं, त्याला फटकारलं, दुबारा इथं कामगिरी यायचं नाही. आणि आला आणि कोणी चुकला तर त्याने बसून पहिले समजावं, त्याच्यानंतर बोलायचं. नाही तर तुझ्यासाठी चांगलं नाही होणार. लक्षात ठेवून नियम दिले आहे. कोणती नियमाचे कोण किती पालन करते आहे का नाही, त्यानं स्वतःच्या मनामध्ये झाकून पाहून घ्या. आणि कोणाची बैमानी केली नाही केली आहे तरी स्वतः विचार करावा स्वतःच्या मनाला. दुःख असं वाटतंय मला की आम्ही जेव्हा दौऱ्यावर जातो, आता हा पुण्याला राहत होता जीवनदादा, पुण्याला मंडळाचा दौरा गेला. पुण्यामध्ये लोकच नाही आले, ते सेवक लोक भेटायलाच आले नाही. किती गुर्मी हो लोकांमध्ये, नाही काकाजी आम्हाला माहीत नाही. पण असं व्हॉट्सअप फेसबुकवर आला, सर्व मला शिकून राहिला का? म्हणजे किती अहंकार, किती अहंकार. अरे तुमचे आमचे विचार पडत असेल तर उद्या तुमच्या हातामध्ये आहे ना, त्याचा उपयोग कर द्या ना तुम्ही. त्याचा उपयोग तुम्ही कर द्या. पण कोणाच्या बायकामध्ये, कोणाच्या याच्यामध्ये जाऊ नका. कारण हे भगवत कार्य आणि लोकांना जागवण्याचे कार्य आहे. आणि आम्ही जागवतो का बोलतो. मगाशी तू बोलला, कोणाची हिंमत नाही आहे साहेब. आज एक
जानेवारी 2024 दिवस कोणता आहे? सोमवार. आता लोक म्हणते शुभ सोमवार, व्हॉट्सअप फेसबुकवर शुभ सोमवार. मग अशुभ मंगळवार आहे का पुढच्या आठवड्यात सोमवार येणार आहे तो अशुभ राहणार आहे का? बिलकुल तुम्ही प्रत्येक गोष्टीची सहनिशा करूनच काहीतरी करावं, नाहीतर तुम्ही जीवनामध्ये मागं गेल्याशिवाय राहणार नाही. लिहून घ्या तुम्ही. त्याला पाळून जो मी सामोर जाईल जीवनात कधी सामोर जाणार नाही. जो पडलेल्या व्यक्तीला उचलेल, ज्याला म्हणाल तू हो सामोर, तो खरा या मार्गाचा सेवक, नाही तर मग सवक. किती लोकांना विरोध केला मग, मोवाडी, आता ट्रक, मग तो, मग ते, मग हे किती झालं. मी न केलं का? मी न केलं. मी तर साध्या कार्यात होतो. तुम्हीच तर होते जुने लोक. तुम्ही लोकांना केलं. संघटना निर्माण झाली. मीनं नाही केली. मीनं नाही केली. पण हा दोषारोप नाही, कारण बाबाच्या हायतीमध्ये हो म्हणाल्याला मानते की बाबा जिंदगीने चक्कर फिरल्या, तुम्ही ज्या जेवढे असेल त्यासोबत त्याला घेऊन जा. तर तुम्ही आम्ही एकमेकाला दोष देऊ शकत नाही. दोषी आहे आपले कर्म, दोषी आपले विचार, दोषी आपला स्वार्थ. जे आम्ही स्वार्थ साधण्याचं काम करतो तो स्वार्थ. आणि म्हणून स्वार्थ ठेवू नका. धर्माला वाचवण्यासाठी, मंडळाच्या कार्यासाठी, आश्रमाच्या कार्यासाठी आपण सदैव तत्पर होतात आहात आणि राहो. आज मग सांगितलं आमच्या दवाखाना उघडण्याचा प्रयत्न आहे. बालवाडी झाली आहे, चालू आहे, जशी मी चालू असेल. दवाखाने सुद्धा मागच्या वेळी दवाखाना ओपन केला होता, तुम्हाला माहिती उद्घाटन केलं होतं. पुन्हा त्याला सुरू करू. आमचे प्रयत्न आहेच, पण सहकार्य खूप आहे लोकांचं. त्यांना दिसते आहे जनमत बराबरी करो, जनमत बराबरी करो. ट्रक के पीछे लिखा रहता है, क्या म्हणते, ट्रक के पीछे आठवत नाही ना, हाँ बुरी नजर वाले तेरा मुंह काला. ट्रकच्या मागा लिहिला राहायचं. आपण का लिहितो माहिती आहे? आपण लिहितो बुरी नजर वाले तेरा हो बोला. पहिले सुस्वागतम, वेलकम, अतिथी देवो भव. मग एक बाई उभी राहत होती नाही का, आता लिहिला जाते कुत्तों से सावधान. आणि आता परमात्माची लोक लिहिते नमस्कार, शराब पीकर आना म्हणाले आणि दुकानला शराब पिना चालू आहे. दुकानात शराब पिते. आमचं कुठं आत्मबल गेलं, कुठं स्वाभिमान गेला आमच्यावाला. मी गुजरातवरून येत होतो जावयाकडून. एका मोठा ढाबा होता, एवढा मोठी प्लेट लागली होती, शराब पिकर आना म्हणा आहे. शराब पीकर बाबाजी जेवण केलं मी ना. जेवण केल्याच्या त्याने म्हटलं मेरे को शराब वाले से बहुत सख्त नफरत हो, वो पीता पूरे परिवार को बर्बाद करता बोले, वो पीता पूरे परिवार को बर्बाद करता बोले. मग आम्ही आजही दुकानामध्ये दारू पिऊ देतो. ही लाजीरवाणी गोष्ट आहे साहेब, लाजीरवाणी गोष्ट. आमचा स्वाभिमान गेला आहे, आम्हाला विश्वास नाही आहे. कदाचित तुम्हाला सांगतो सोनकोश्रीजी या ठिकाणी आहे, त्यांचा आता जो सत्य अनुभव आहे की ज्यावेळेस बेंगोती पिकनी एजंट होते हे, त्यांनी भगवंताला विनंती केली की मी कुठे जाणार नाही. सर बरोबर आहे, पण तुला इथे मला ती वसुली वगैरे जो आहे ते बँकेचे पिकनी एजंट होते, त्या भगवंताने तिथं बसल्या दिलं. कसा योग आहे ते सांगत होते. काही काही गोष्टीचं कमी असतं. योग सर्वांना मिळते, प्रत्येकाने मिळते आहे, पण आपापल्या कर्माने मिळेल. काय तुम्ही म्हणा मला हे पाहिजे मला ते पाहिजे. आता फकीरा जिपकाठी आला नाही, त्याला 50,000 सोफा बनवला. त्याच्या जिथं सेवक म्हणजे तुला सोफा घेतला तर पैसे कुठून आणले? आता कुठून आणले? मंडळातून आणले तर नाही का? म्हणजे ते लोक कोणी कमेंट करत नाही. अरे सर्व आपापल्या परीनं बरोबर आहे. तुम्ही तूप पोळी खात असाल
आम्ही चटणी रोटी खातो. तुम्ही HMD खात असाल, आम्ही कणक्या खात असेल. पोट भरतो आहे ना साहेब, पोट भरतो आहे ना. आणि म्हणून करा, म्हणून पाण्याचा मासा झोप त्याच्या जावे त्याच्या वैसे तेव्हा करतो. आणि आदरणे म्हणजे तुम्हाला सांगतो, एखादा मार्गदर्शक तुमच्या परिसरामध्ये जर अशी मनमानी जर करत असेल तर त्याला धडा शिकवा. मंडळ तुमच्यासोबत आहे, मंडळ तुमच्याही सोबत आहे. बिलकुल काही काळजी करू नका, कारण मंडळाची हानी कुठं होऊ देणार नाही. मंडळ होता आहे आणि राहील, असं तर चालत राहणार आहे. कोणी कुठं घेईन, कुठं घेईन, कोणी आपली सांगेन, मी आपली सांगेन, तो आपली सांगेन. पण मी कोणाच्या विरोधात किंवा टीका टिप्पणी जे घडत आहे इथं तेच तुम्हाला सांगतो.